नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? आज मी परत एक तुमच्यासाठी विषय घेऊन बघा. आता नवरात्र जवळ येते, दिवाळी येते. आता आपल्या सणांना सुरुवात झाली आणि या सणांमध्ये महत्वाची वस्तू लागते ती म्हणजे आहे अगरबत्ती. तर या अगरबत्ती बद्दलच मी तुम्हाला थोडीशी मला जी माहिती आहे ती मी सांगणार आहे. शिवाय तुम्ही कोणती अगरबत्ती वापरावी, कोणती अगरबत्ती वापरू नये आणि कोणती का वापरू नये तर त्याच्या मागची मी कारणं सांगणार आहे. तर अगरबत्ती बघा कसं आहे माहिती, अगरबत्ती जेव्हा आपल्या घरात लावली जाते ना तेव्हा तो सुगंध जो असतो ना तो घरभर पसरतो आणि त्या सुगंधाने आपलं मन उत्साही, खूप म्हणतात ना एक उत्साह निर्माण होतो आपल्याला. आणि जेव्हा आपल्या आजूबाजूला जेव्हा सुगंध दरवळत असतो ना आपसुकच आजूबाजूचं वातावरण पण बघा किती प्रसन्न, छान, आल्हाददायक बनतं. पण तुम्हाला माहिती आहे का, ही अगरबत्ती जी आहे जी आपल्या हिंदू धर्मामध्ये निषेध मानली गेली. आता ती का निषेध मानली गेली तर त्याच्या मागे 3 कारणं आहेत. म्हणजे एक वैज्ञानिक कारण आहे, शिवाय धर्मशास्त्र आपलं काय सांगतं, पर्यावरण शास्त्र काय सांगतं. तर चला तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि अगरबत्ती कोणती वापरायची झाली तर ती कोणती वापरावी, अगरबत्ती वापरावी की नाही न वापरावी हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. बघा आजच्या तारखेला मीही अगरबत्ती, मला माहिती आहे याची कारणं काय, साईड इफेक्ट काय आहे, मला स्वतःलाही एक अस्थमाचा थोडासा त्रास आहे. तर मी अगरबत्ती कोणत्या प्रकारची वापरावी, कशी वापरावी हे जर आपण काळजी घेतली तर अगरबत्ती आपण आरामात आपल्या रोजच्या याच्यामध्ये वापरू शकतो. ही अगरबत्ती जी आपण वापरतो त्याचं वैज्ञानिक दृष्टिकोनातून काय महत्वाचं आहे तर जी आपण अगरबत्ती वापरतो त्याच्यामध्ये सर्रास बांबूचा वापर केला जातो. म्हणजे अगरबत्तीच्या ह्या बांबू पासून बनवलेल्या असतात आणि जेव्हा आपण अगरबत्ती जाळतो त्यावेळी तो बांबू जाळला जातो आणि त्याच्यातून लीड ऑक्साईड तयार होतं आणि हे लीड ऑक्साईड आपल्या शरीरासाठी हानिकारक असतं. म्हणून वैज्ञानिक लोक काय म्हणतात की तुम्ही बांबू पासून तयार झालेला अगरबत्ती वापरू नका. तर याला पर्याय काय आहे तर ज्याच्यामध्ये लाकूड नसतं, लाकडाचा वापर केला जात नाही तो तुम्ही वापरू शकता. अशी अगरबत्ती तुम्ही देवाला वापरू शकता. तर दुसरं कारण आहे धर्मशास्त्र. तर धर्मशास्त्र आपल्याला काय सांगतं, बांबू हे वंशाचे प्रतीक आहे. म्हणजे आपला वंश वाढावा म्हणून ते वंशाचं प्रतीक समजलं जातं. म्हणून असा हा बांबू बघा, आपण जेव्हा प्रेतासाठी तिरडी तयार करतो पण ती तिरडी स्मशानात जाळली जात नाही, ती एका बाजूला टाकली जाते. का तर बांबू आपल्याकडे एक सौभाग्य किंवा वंशवृद्धीसाठी लागणारा दृष्टिकोनातून आपण त्याच्याकडे बघतो. म्हणूनच धर्मशास्त्राप्रमाणे बांबूचा निषेध केला जातो. का तर बांबू हे वंशवाढीसाठी वापरला जातो. मग असा हा बांबू जाळू नये याच्यासाठी धर्मशास्त्राची लोक काय सांगतात की तुम्ही अगरबत्त्या वापरू नका. पर्यावरण प्रेमी जे आहेत ते आपल्याला अगरबत्ती निमित्त काय सांगतात तर जेव्हा अगरबत्तीसाठी तुम्ही बांबूंची कत्तल करतात म्हणजे कुठेतरी पर्यावरणाला धोका निर्माण होतो आणि जर पर्यावरण कमी होत गेलं तर नॅचरली त्याचा त्रास आपल्याला होतो. जर तुम्ही बांबूचा वापर जर अगरबत्तीत न करता जर तुम्ही अगरबत्त्या वापरल्या तर नॅचरल आहे की तुम्ही पर्यावरणाचं पण संरक्षण करताय, तुमच्या देवाप्रती तुमची जी श्रद्धा आहे ती पण होते. म्हणजे धर्मशास्त्र, वैज्ञानिक शास्त्र आणि पर्यावरण शास्त्राप्रमाणे जर आपण बघायला गेलो तर सगळीकडनं अगरबत्ती निषेध आहे. पण अशी ही अगरबत्ती आपण रोजच्या वापरात वापरतो आणि फार पूर्वीपासून आपण वापरत आलो आहे. तर ही अगरबत्ती जर आपल्याला वापरायची झाली तर कशा प्रकारची वापरायची, कोणत्या क्वालिटीची वापरायची, कशी वापरावी आणि अगरबत्तीला दुसरा पर्याय असू शकतो का, तर या सगळ्या प्रश्नांची आजची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओत भेटणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अगरबत्तीला पर्याय काय शकतो तर बघा, हे आता तुम्हाला उलटा कॅमेरा असेल तर दिसत असेल तरी चंदन गोल्डन आहे. तर याच्यात काय आहे तर हे अगरबत्तीचंच मटेरियल जे असतं ना आपलं तेच आहे, पण याच्यामध्ये बांबूचा जराही वापर होत नाही. म्हणजे या कशा असतात बघा, धूप स्टिक म्हणून पण तुम्ही त्याचा वापर करू शकता किंवा एक अगरबत्ती म्हणूनही तुम्ही त्याचा वापर करू शकता. अशा प्रकारे बघा धूप स्टिक सारख्या येतात. याचा वापर तुम्ही दोन्ही पद्धतीने करता, जसं आपण अगरबत्ती करतो त्याप्रमाणे पण होतो आणि याचा वापर धूप प्रमाणे होतो. याच्यात कोणत्याही प्रकारचा बांबूचा वापर झालेला नसल्यामुळे या पद्धतीच्या ज्या असतात ना याच्यामध्ये बघा बरेचसे प्रकार आहेत. चंदन गोल्डन आहे, रोज ब्लॉसम आहे. आता तुम्हाला याच्यात नावं कदाचित उलटी दिसतील, मी याचं पिक्चर्स तुम्हाला पाठवते. त्याच्यानंतर बघा ब्रह्मास्त्र आहे, त्याच्यानंतर गायत्री आहे, गायत्री ऑल टाइम. आणि हे जे मी तुम्हाला दाखवते ना हे मी स्वतः वापरलेत आणि याची क्वालिटी खरंच छान आहे. हे देरासर धूपबत्ती आहे आणि ही आहे केसरिया. ह्या ज्या मी तुम्हाला दाखवते तर मी ह्या का रेकमेंड करते तर ह्या मी स्वतः वापरल्या आहेत आणि याची क्वालिटी खरंच छान आहे. याच्या धुरामुळे त्रास होत नाही. जसं मी तुम्हाला बोलली की मला स्वतःला अस्थमाचा त्रास आहे, जास्त प्रमाणात जर धूर आला तर मला एकदम पॅनिक व्हायला होतं. मला त्या धुरामध्ये काहीच काम करता येत नाही किंवा समजा देवाचं मी जर वाचन करत असेल आणि तिथे जर अशा प्रकारच्या अगरबत्त्या जर लावलेल्या असेल तर मला काही करता येत नाही. त्याच्यामुळे मी तर तुम्हाला सजेस्ट करेन, जर तुम्हाला रिझनेबल, आणि ह्या रिझनेबल पण आहेत बघा, याच्यावरती MRP दिले 40 रुपये पण ही तुम्हाला 30 ते 35 रुपयाला पडतात आणि याच्यात 20 काड्या असतात. काही याच्यामध्ये 10 काड्या असतात. म्हणजे एक साधारणतः तुम्हाला 2 ते 1.5 रुपयाला एक कांडी मिळून जाते.
पण जर बघा तुम्हाला जर स्वतःची तब्येत पण सांभाळायची असेल आणि देवासाठी म्हणतात ना आपल्याला देवाची पण पूजा करायची आणि त्याच्यामध्ये अगरबत्तीशी आपल्याला जमत असेल तर हा त्याला एक उत्तम पर्याय आहे की तुम्ही अगरबत्ती न वापरता पण हे तुम्ही करू शकता। मी असं म्हणत नाही की अगरबत्ती वापरू नका, कारण मी तुम्हाला शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला सांगणार की मी स्वतःही अगरबत्ती वापरते, पण अगरबत्तीच्या क्वालिटीवरती तुम्ही कोणत्या प्रकारची वापरताय। तसंच आपण दुसरा पर्याय बघूया, त्याचा आहे कपूर गुगल। पण हे जे आहेत ना हे ऍक्च्युली वाट्या असतात ज्या याच्या साधारणतः बघा अशा असतात, याच्यामध्ये पण दोन प्रकार येतात। हे बघा हे कोळसाचं बेस असतं, याला हा कोळसा बेस बोलतात, आणि जे दुसरं येतं ना ते तुम्हाला मी दाखवीन बघा। तर याच्यामध्ये ना गाईच्या शेणाचा वापर केलेला आहे बघा, थोडाफार दिसत असेल तुम्हाला स्क्रीनवर। तर याच्यात गाईच्या शेणाचा वापर केला असतो आणि ह्या दोन्हींचा पण सांगू तुम्हाला सुगंध अप्रतिम आहे, याचा धूरही खूप छान होतो आणि या धुराने जराही त्रास होत नाही। त्याच्यामुळे बघा ही आहे जय जगन्नाथ। मी या दोन रेकमेंड याच्यासाठी कारण मी स्वतः वापरते आणि याच्या व्यतिरिक्त मी बऱ्याचशा वापरल्या पण मला त्या नाही आवडल्या, कारण त्याच्या धुराने मला त्रास व्हायला लागला। पण ह्या दोन्हींचं खरंच याचं दोन्ही धूप जे आहेत ना ते खरंच A1 नाही, एक प्रकारचे छानच आहे। आणि तुम्हाला करवंटी धूप, जी लोक करवंट्या वगैरे वापरायचे बघा पूर्वीच्या काळी वगैरे, आणि त्याच्यात धूप टाकायचं, त्याच्यामध्ये जे समाधान मिळतं ना ते समाधान तुम्हाला इथे मिळेल। त्याशिवाय दुसरं एक आहे बघा, हे छोटेसे असतात जे आपण आता बघितलं बाजारामध्ये खूप हे आलेत धूप आलेत, जे छोटे छोटेचे असतात। आपल्याला म्हणजे जास्त जर तुम्हाला धूर नको असेल आणि जर तुम्हाला छोटेसे जर करायचं असेल तर बघा अशा प्रकारे स्टिक येतात, ह्याही तुम्ही वापरू शकता, या पण खूप सुंदर असतात। पण मी काय म्हटलं ना तुम्हाला की बाजारात आता बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल झालेल्या आहेत, पण तुम्ही क्वालिटी कॉम्प्रोमाइज करायला गेलात ना तर त्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होईल। काही गोष्टी म्हणतात ना क्वालिटीने बघायच्या नसतात। आता ही जी कपूरचं हे जे आहे हे साधारणतः तुम्हाला 7.5 रुपयाचा पर ग्लास, म्हणजे 7 रुपये एक तुम्हाला ती वाटी पडते। आता तुम्ही विचार करा, कापूर करवंटी जाणार, त्याच्यासाठी गॅस वेस्ट जाणार, त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावरती कापूर टाकणार, तो मग त्याच्यापेक्षा तुम्हाला 7 रुपयाचा ही वाटी, आणि घरभर एवढा सुगंध पसरतो आणि बराच वेळ राहतो, तो जो दूर जो होतो ना तो घरामध्ये बराच वेळ राहतो। मग तुम्हाला 7 रुपयाचा एकदमच रिझनेबल आहे, जराही काही कमी नाहीये। आणि MRP बघायला गेला तर तुम्हाला 100 रुपये ही याची MRP आहे। याची MRP जास्त काय तर हे गाईच्या शेणापासून बनवलं आणि हे कोळशाचं बेस आहे, हे दोन्ही बेस वेगळे, फक्त 10-20 रुपयाचा फरक आहे। पण खरं सांगते दोन्हींची क्वालिटी खरंच खूप छान आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ताई तुम्ही रोज ह्या वापरता का, एवढा खर्च तुम्ही रोज करता, तुम्हाला अगरबत्ती लागत नाही? तर असं काही नाही, मी रोज बघा अगरबत्ती पण वापरते, पण याच्यामध्ये पण सांगते याच्यामध्ये बेस आहे बांबूचा। मी शेवटी काय बोली, प्रत्येकाच्या मानण्यावर आहे, हे आपल्याला धर्मशास्त्र वैज्ञानिक आहे। आणि अशा बऱ्याचशा गोष्टी, आता तंबाखूच्या सिगारेटच्या पॅकेटवर लिहिलेलं असतं की ते करू नका, त्यांनी तुम्हाला कॅन्सर होण्याची शक्यता आहे, तरी पण बरेच लोक सिगरेट पितात की नाही। तसंच आहे, अगरबत्तीसाठी आपल्याला सांगितलं जाते, पण अगरबत्ती आपण लावायची सोडतो का नाही। पण मी फक्त तुम्हाला एवढंच सांगेन की ह्या ज्या अगरबत्त्या तुम्ही वापरतात ह्या चांगल्या क्वालिटीच्या वापरा, जेणेकरून तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबामध्ये त्रास होणार। आणि स्पेशली ज्यांची घरं लहान असतात बघा, की तुम्ही एक अगरबत्ती जरी लावली ना तर घरभर धूर होतो, मग अशा वेळी जर तुम्ही चांगल्या क्वालिटीची अगरबत्ती लावली तर ती तुमच्यासाठी छान होईल। ज्यांची घरं मोठी आहेत तिथे तुम्ही 2 अगरबत्ती जरी लावली तरी एवढा फरक पडत नाही, कारण घराला आता माझं घर मोठं आहे, माझ्या घराला दरवाजा खिडक्या एवढ्या आहेत की तो धूर लगेचच हे होतो, तर मला काही वाटत नाही। तरी सुद्धा मी वापरताना नेहमी जरा चांगल्या क्वालिटीच्या वापरते। तर बघा अशा प्रकारे इथे अगरबत्त्या पण आहेत, आता याच्यावर तुम्हाला नावं दिसत असतील। ही आहे फोर्डनची, त्यानंतर ही आहे व्हाईट मस्कन, मस्त आहे। मी एक म्हणजे या तुम्हाला काय सांगते ते व्यंकटरुद्रा, वक्रतुंडा, त्याच्यानंतर जाफरान, या अगरबत्त्या तुम्हाला मी का सांगते तर का माहितीये का, आणि त्याच्यानंतर हे व्हाईट स्टोन। तर ह्या अगरबत्त्या मी वापरल्या आणि खरं सांगते आता मला असं झालं की या अगरबत्त्यांची चैनच पडत नाही। मी प्रत्येक वेळी याच अगरबत्त्या घेते आणि यांची भले प्राइस असतील 150-200 रुपये, जास्त नाही। पाव किलोला तुम्हाला जवळजवळ 120, 120 म्हणजे 100 ते 180च्या मध्ये मिळून जातील तुम्हाला। पण खरं सांगते त्याची क्वालिटी छान आहे आणि सुगंध एकदम माइल्ड, आणि मला ना माइल्डच आवडतात, एकदम स्ट्रॉंग अगरबत्त्या अशा आवडत नाही। त्यामुळे रोजच्या वापराला मी ह्या वापरते। पण कधी कधी सण सुद्धा असतो, कुठला एखादा दिवस चांगला असतो, मग अशा वेळी वाटतं ना आपल्या घरात पाहुणे येणार आहे, मग तो सुगंध बराच वेळ घरात दरवळावा, तर त्याच्यासाठी मी कोणत्या वापरते अगरबत्त्या त्याही दाखवते। तर ही आहे श्री वैष्णवी, तुम्हाला इथे उलट दिसत असेल कदाचित, ही आहे श्री वैष्णवी। त्याच्यानंतर सर्वात माझी आवडती आहे साई फ्लोरा, आणि त्याच्याही पेक्षा मला आवडली ती आहे मैसूर।
कस्तुरी ही अगरबत्ती खरंच खूप छान आहे, मला याचा सुगंध अप्रतिम आवडलेला आहे। त्याच्यानंतर मी वापरली राधा रास बिहारी, ही पण अगरबत्ती खरंच सांगते खूप छान आहे। ज्यांना माइल्ड सुगंध आवडताना त्यांच्यासाठी ही अगरबत्त्या खरंच खूप छान आहे। आणि आता सर्वात आता लेटेस्ट मध्ये मी आता याचा स्मेल बघितला, खरंच खूप छान आहे आणि एकदम म्हणजे मन एकदम प्रसन्न होऊन जातं। तर ती आहे यात्रा म्हणून। तर अशा ह्या काही अगरबत्त्या ज्या मी वापरते, माझ्या रोजच्या वापरण्यात असतात त्या मी सांगितल्या आणि मी तुमच्यावर शेअर करण्याचा उद्देश एवढाच आहे की माझ्या घरी बघा बरंच मी तुम्हाला बोलले की माझा स्वतःचा एक छोटासा व्यवसाय आहे, त्या निमित्ताने माझ्या घरी रोज कोण ना कोणतरी येतच असतं आणि जेव्हा ती लोक येतात तर त्यांचं असं म्हणणं असं की अगं तुझ्या घरात आला खूप प्रसन्न वाटतं। तर ते प्रसन्न वाटण्यामागचं कारण आहे तर ह्या अगरबत्त्या, कापूर, धूप, उदबत्त्या ज्या मी वापरते आणि त्या वापरल्यानंतर घरामध्ये त्याचा सुगंध ना बराच वेळ असतो आणि त्याच्यामुळे कसं माहितीये घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रसन्न वाटतं। तर तुम्हाला पण जर या अगरबत्त्या हव्या असतील तर मी राहते कांदिवलीमध्ये, त्यामुळे कांदिवलीच्या आजूबाजूला जर कोण राहत असतील आणि त्यांना जर अगरबत्त्या असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या दादांचा तुम्हाला नंबर देईन। मी इथे कोणाचं प्रमोशन करत नाहीये कारण ते स्वतः होलसेलर आहे, ते सगळ्यांना होलसेलमध्ये पुरवतात अगरबत्त्या, पण मला स्वतःला पर्सनली आवडल्या आणि मी ह्याच्यातल्या अगरबत्त्या माझ्या वहिनीला दुबईला सुद्धा पाठवल्या, तर तिलाही खूप छान आवडल्या होत्या। म्हणूनच मी तुम्हाला रेकमेंड करीन की जर तुम्हाला कोणाला घ्यायची असतील आणि जे कांदिवलीच्या आसपास राहत असतील तर त्या दादांना तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला दादा घरपोच आणून देतील। आणि त्यांच्याकडे बरंच काय असतं, तेल आहे, वस्त्र आहेत देवाची, त्याच्यानंतर धूप आहे, तूप आहे, बरंच काय त्यांच्याकडे असतं। पण मी तुम्हाला फक्त अगरबत्त्यांसाठी सांगितलं कारण ह्या अगरबत्त्या पर्सनली मी स्वतः वापरल्या, त्यांचा म्हणतात ना एक अनुभव आपण घेतला, त्याचा सुगंध किती काळ टिकतो, किती वेळ राहतो आणि त्या सुगंध कसा आहे ह्या सगळ्याची मी पहिली आधी स्वतः खात्री करून घेतली आणि जेव्हा मला खात्री पटली तेव्हा मी तुमच्यावर शेअर केलं। उगाच आपलं व्हिडिओ करायचे म्हणून करणं मला पटत नाही, ज्या गोष्टी मी वापरते मला पटतात आणि ज्या मला वाटतात की बाबा चला तुमच्यापर्यंत माहिती पोहोचली पाहिजे तेच गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवते। तर असा होता आजचा एकंदरीत अगरबत्ती संबंधाचा व्हिडिओ। कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ, तोपर्यंत बाय।